आता राजभाऊ फड या परळी तालुक्यामध्ये शहरी भागालाच माहीत होते, त्यांना आमदार होण्याची इच्छा होती मागच्या विधानसभेला. ती शहरी भागामध्येच फक्त वकील साहेब सर्वांना माहीत होते. आम्हाला एवढंच माहीत होतं की कोणीतरी एक ऑटो चालक माणूस आहे, 10-5 वर्षापूर्वी ऑटो वगैरे चालवत होते आणि ते कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचे जावाई वगैरे आहेत आणि त्यांना आमदार व्हायचे. तर अशा माणसं भरपूर झालेत. पैसा आला, कुठून आला, कसा आला, 10-20 वर्षामध्ये तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी समुद्रकिनारी घर कसे काय घेतात, या सगळ्या गोष्टीच्या चौकशा झाल्या पाहिजेत. परंतु असा कुठला तरी एखादा माणूस उठतो आणि लगेच धनंजय मुंडेंना असं केलं, धनंजय मुंडेंनाच खून. एखाद्या मतदारसंघामध्ये जर खून झाला तर त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी का? लोकप्रतिनिधीची जबाबदारी कशासाठी? तिथले रस्ते, तिथल्या नाल्या, तिथले सभागृह किंवा आणखीन इतर प्रश्न आहेत, ह्याला ते लोकप्रतिनिधी जबाबदार असला पाहिजे. खुनाला कसं काय जबाबदार आहेत? पुण्यामध्ये दररोज खून होतात. मी तिथं शिकायलो होतो, मला माहिती आहे. मी कात्रजला शिकायलो होतो. धनकोडीला जात असताना धनकोडीमध्ये बस थांबवण्यात आल्या सगळ्या आणि आम्ही लाईव्ह बघितलं. काही जणांनी पेट्रोल टाकून एका व्यक्तीला जाळून टाकलं. हे मी विद्यार्थी दशेमध्ये माझ्या ह्यानं बघितलं, डोळ्यानं बघितलेलं आहे. मी शिवाजीनगरला गेलेलो होतो त्यावेळेस PMT मध्ये एक वेळेस, त्यावेळेसही असं झालं. अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत ह्या गोष्टीला, धनंजय मुंडे साहेब जबाबदार नाहीत. परंतु प्रसिद्धीसाठी काहीतरी करायचं, धनंजय मुंडे साहेब यांचं नाव घ्यायचं, या गोष्टी चुकीच्या आहेत.